फोनपेद्वारा लोन. आज आपण फोनपेद्वारा लोन कसे दिले जाते हे पाहणार आहोत. सर्वात प्रथम लोन ऑफर असलेल्या शॉपला व्हिजिट करा. चेक इन करा. ग्राहकाला लोन ऑफरबद्दल माहिती द्या. माहिती देत असताना फोनपे बिझनेस ओपन करा. तुम्हाला लोन ऑफर असल्याचा बॅनरही दिसेल. बॅनरवरती गेट लोन नावाचे बटन आहे. या बटनावरती क्लिक करा. या बटनावरती क्लिक केल्यानंतर ग्राहकासाठी असलेल्या अनेक ऑफरही आपल्याला दिसतील. त्यामध्ये रक्कम, त्याचा कालावधी, व्याजदर आणि या लोनसाठी कपात होणारा EMIचा डेली EMI याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असेल. तुम्ही कोणतीही एक ऑफर सिलेक्ट करू शकता. ऑफर सिलेक्ट केल्यानंतर यासाठी आवश्यक प्रोसेसिंग फी व टोटल लोन भरताना जमा करावयाची रक्कम देखील या ठिकाणी सांगितलेली असेल. तुम्ही लोनची रक्कम कमी करू शकता. एकदा रक्कम निवडल्यानंतर कंप्लीट KYC या बटनावरती क्लिक करा. यानंतर ग्राहकाचे नाव आणि ग्राहकाची जन्मतारीख, पॅन कार्ड नंबरसारखी माहिती आधीपासूनच भरलेली आपल्याला दिसेल. जर ती आपल्याला भरलेली दिसत नसेल तर ती आपण स्वतः व्यवस्थित कागदपत्रांवरती पाहून ती भरून घ्या. माहिती चुकणार नाही याची काळजी घ्या. आता ग्राहकाचं एक सेल्फी घेणं आवश्यक आहे. सेल्फी घेत असताना प्रकाशामध्ये ग्राहकाचा चेहरा व्यवस्थित दिसेल असा एक सेल्फी घ्या. सेल्फी घेतल्यानंतर ग्राहकाला असलेली ऑफर आणि बँक खाते दाखवले जाईल. जमा होणारी रक्कम याच बँक खात्यामध्ये जमा होईल. आता डिजिलॉकरद्वारा ग्राहकाची KYC करणं गरजेचं आहे. यासाठी ग्राहकाचा आधार क्रमांक आपल्याला गरजेचा आहे. सोबतच ग्राहकाचा आधार क्रमांक मोबाईलला लिंक असणे खूप गरजेचे आहे. यानंतर घेतलेल्या लोन रकमेचा EMI रोज कपात व्हावा यासाठी ॲटोपे सेटिंग करावी लागते. ही ॲटोपे सेटिंग फोनपेद्वारा केली जाते. ॲटोपे हा जास्तीत जास्त 15,000 रुपयांचा असतो. ॲटोपे 15,000 रुपयांचा असतो म्हणजे ग्राहकाने जर यदाकदाचित रक्कम थकवली तर जास्तीत जास्त 15,000 रुपये एवढी रक्कम काढून घेण्याचा अधिकार हा संबंधित लोन कंपनीला असतो. ॲटोपे सेट केल्यानंतर आपल्याला लोन ॲग्रीमेंट दाखवले जाते. लोन ॲग्रीमेंट दाखवल्यानंतर आपण पुन्हा एकदा ग्राहकाच्या QR वरती चेक इन करून घ्या. चेक इन केल्यानंतर येथे कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. काही वेळातच ग्राहकाच्या खात्यावरती रक्कम जमा होईल. यासाठी कोणतेही मॅन्युअल डॉक्युमेंट आपल्याला ग्राहकाकडून घेण्याची गरज नाही. तसेच ग्राहकाकडून कोणतीही जास्तीची रक्कम घेऊ नये.